अनालिसिस ऑफ ट्रेसेस. ओके, इन अनालिसिस ऑफ ट्रेसेस मी एक इथं भावाने काय 2 डायमेन्शनल ट्रेस ड्रॉ केलाय. याच्याकडे मी नंतर येतो. सगळ्यात पहिल्यांदा ट्रेस म्हणजे काय तुम्हाला अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये ट्रेसेस होते. किंवा जर तुम्ही सॉम मध्ये एक टॉपिक शिकलेला बघा, कुठला टॉपिक होता सांगतो, कॉलम अँड स्ट्रट असा एक टॉपिक होता. तर तो स्ट्रट म्हणजे काय असतो, हा ट्रसचा एक मेंबर. आता इथं एक तुम्हाला एक ट्रस दिसतोय. ट्रस म्हणजे काय, स्मॉल इलेमेंट आहेत बघा. म्हणजे हा इथून इथपर्यंत एक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, म्हणजे हे सगळे इलेमेंट एकमेकाला कनेक्ट केलेत. मग ते पिन जॉईंटनी, नॉर्मली पिन जॉईंटनी करतात. सगळे इलेमेंट एकमेकाला कनेक्ट करून एक इथं स्ट्रक्चर फॉर्म केले. हे जे स्ट्रक्चर फॉर्म केले हे नॉर्मली लोड कॅरी करण्यासाठी आपण यूज करतो, लोड कॅरी करण्यासाठी. मग याचे एक्झाम्पल सांगतो. तुम्ही पंडाल बघितले असेल मोठे मोठे, म्हणजे गणपतीमध्ये जे मारतात, त्याच्यामध्ये वरती जो रूफला सपोर्ट करत असतो तो असा असतोय बघा, तो ट्रस असतो. किंवा इंडस्ट्रीमध्ये गेला, इंडस्ट्रीचे जे मोठे मोठे रूफ असतात, त्या रूफला त्याच्या खाली स्ट्रक्चरल जो लावलेला असतो सपोर्टसाठी, तो म्हणजे काय असतो, ट्रस. म्हणजे ट्रस काय करतो, लोड कॅरी करायचं काम करतो. कशाचं, रूफ, पंडालची रूफ, किंवा भरपूर वेळेला तुम्हाला ब्रिजला पण बघायला मिळेल ट्रस. ठीक आहे. मग आता हे जे ट्रस आहेत, हा ट्रस ऍक्च्युली काय, नंबर ऑफ स्मॉल इलेमेंटनी कनेक्ट केलाय. हे वेल्डेड जॉईंट नाही, हे सगळे पिन जॉईंट आहेत, पिन जॉईंट. आणि हे सगळे पिन जॉईंट हे फ्रिक्शनलेस असतात, फ्रिक्शनलेस पिन जॉईंट आहेत. मग हा जो इलेमेंट जो फॉर्म होतो, जो लोड कॅरी करण्यासाठी आपण यूज करतो, त्याला म्हणतो आपण ट्रस. मग ह्या ट्रस मध्ये हे सगळे स्मॉल इलेमेंट जे आहेत, त्यातला कुठला पण एक रॅन्डम घ्या. आता मी हा घेतो, हा समजा मी हा इलेमेंट घेतला, तर या इलेमेंट मध्ये जर तुम्ही त्याच्यामधले फोर्सेस कॅल्क्युलेट केले, तर एक तर तो टेन्साईल येतो किंवा एक तर तो कॉम्प्रेसिव्ह येतो. काय म्हटलं, ट्रस मधल्या इंडिव्हिज्युअल इलेमेंट मध्ये जो फोर्स असतो, एक तर तो टेन्साईल असतो किंवा एक तर तो कॉम्प्रेसिव्ह असतो. हे सोडून दुसरा कुठला असत नाही. ठीक आहे. त्यामुळे द ट्रस मेंबर्स आर सब्जेक्टेड टू आयदर टेन्साईल ऑर कॉम्प्रेसिव्ह लोड. मग मी यातला एक इलेमेंट घेतलाय, एक रॅन्डम इलेमेंट, आणि त्याच्यावरती मी टेन्साईल लोड दाखवलाय. मग याच्यावरती टेन्साईल लोड आहे. काही केसमध्ये काय होते, समजा हा मेंबर आहे, आणि याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह लोड आला. तर कॉम्प्रेसिव्ह लोड आला तर त्याला आपण म्हणतो स्ट्रट. कॉम्प्रेसिव्ह लोड आला तर त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रट. आणि त्याला जी आपण थेरी वापरतो, ती थेरी म्हणजे कुठली असते, कॉलमची थेरी असते. ठीक आहे. त्यामुळे कॉलम टॉपिक मध्ये आपण काय बघितलं होतं, कॉलम अँड स्ट्रट. तो स्ट्रट म्हणजे काय असते, द कॉम्प्रेसिव्ह मेंबर ऑफ ट्रस इज कॉल्ड स्ट्रट. मग आता जो टेन्शन आहे तो स्ट्रट नाही, जो कॉम्प्रेशन मध्ये आहे तो स्ट्रट आहे. मग यातला कुठलाही इलेमेंट घ्या, हे नंबर ऑफ इलेमेंट एकमेकाला कनेक्ट केलेत आपण, यातला कुठलाही इलेमेंट घ्या, त्याच्यामध्ये एक तर टेन्साईल स्ट्रेस असणार किंवा एक तर कॉम्प्रेसिव्ह असणार. आता यांचे ओरिएंटेशन बघा, ओरिएंटेशन हा हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे. हा बघा, हा रॅन्डम डायरेक्शनचा इन्क्लाइंड आहे, हा रॅन्डम डायरेक्शनचा इन्क्लाइंड आहे. याच्या वरती पण केला असतं तर तो रॅन्डम डायरेक्शनचा इन्क्लाइंड आला असता, व्हर्टिकल रॅन्डम डायरेक्शनचा इन्क्लाइंड. म्हणजेच काय, द मेंबर ऑफ ट्रस हॅज रॅन्डम डायरेक्शन. म्हणजे तो एक्स डायरेक्शनलाच असेल किंवा वाय डायरेक्शनलाच असेल किंवा हॉरिझॉन्टल व्हर्टिकलच असेल असं नाही, तो कुठल्याही रॅन्डम डायरेक्शनचा पण असू शकतो. मग ज्या वेळेला तुम्ही एखादा इंडिव्हिज्युअल इलेमेंट घेताय, बघा मी आता लय महत्वाचं सांगणार आहे, इंडिव्हिज्युअल इलेमेंट घेताय. आता ह्याला जर मी असं फिरवतो, आता हा हॉरिझॉन्टल झाला बघा. ठीक आहे. आता हा हॉरिझॉन्टल झाला, एक इलेमेंट मी यातला बाहेर घेतलाय आणि याच्यावरती मी फोर्स लावलाय. आता हा 1D आहे का 2D आहे, मी सिंगल एलिमेंट कन्सिडर केलाय. हा 1D आहे का 2D आहे, 2D. 1D. इथं काय 2D, 1D. 1D आहे तो. का, कारण की त्याला डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला आहे आणि लेंथला जर तुम्ही हा क्रॉस सेक्शन कम्पेअर केला तर तो एकदम निग्लिजिबल आहे. म्हणजेच हा सिंगल एलिमेंट ज्या वेळेला तुम्ही घेताय त्यावेळेला तो ऍक्च्युली 1D आहे. मग जर तुम्ही याचं अनालिसिस करायला गेला तर आपण टोटल ट्रसचं अनालिसिस करत नाही, सिंगल इलेमेंटचं अनालिसिस करतो, सिंगल इलेमेंटचं. म्हणजेच यातला इंडिव्हिज्युअल इलेमेंट हा 1D असायला पाहिजे. पण गंमत बघा, जर तुम्ही 1D कन्सिडर केला,
याची डिस्प्लेसमेंट बघा, याची डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनला व्हायला पाहिजे, या डायरेक्शन याची कुठं होणार आहे, याची हा हॉरिझॉन्टल आहे, याची हा जो horizontal element, याची हॉरिझॉन्टल होणार अशी, बरोबर आहे का? याची इन्क्लाइंड आली, याची हॉरिझॉन्टल आली. मग आता मला सांगा, तुम्ही दोन इलेमेंट ज्या वेळेला कन्सिडर केले तर दोघांची डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला आली काय? नाही. दोघांची डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला आली का वेगवेगळ्या डायरेक्शनला आली? वेगवेगळ्या डायरेक्शनला आली. म्हणून काय करतात, ट्रसचा सिंगल इलेमेंट घेतला तर तो ऍक्च्युली 1D असतो, पण ज्या वेळेला नंबर ऑफ इलेमेंट तुम्ही क्लब करायला जाताय त्यावेळेला काय होते की प्रत्येक इलेमेंटची डिस्प्लेसमेंट ही एकाच डायरेक्शनला असत नाही. मग एकाच डायरेक्शनला असत नाही म्हणून ह्याला म्हणतात 2D इलेमेंट. म्हणून ह्याला काय म्हणतात 2D इलेमेंट. आता 2D इलेमेंट का बघा, हा जो इन्क्लाइंड आहे याची डिस्प्लेसमेंट इकडे झाली, ह्याचा तुम्ही एक्स कॉम्पोनंट घ्या, वाय कॉम्पोनंट घ्या, दोन कॉम्पोनंट घेता येतात, म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन. याची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, याची डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन. म्हणजेच काय, त्याचा तुम्ही कुठलाही इलेमेंट कन्सिडर केला तर त्याची डिस्प्लेसमेंट तुम्हाला एक्स आणि वाय दोन्ही डायरेक्शनची सांगता येते, जर इन्क्लाइंड असेल तर रिझॉल्व्ह करून. म्हणजे काय, आपण काय कन्सिडर करतो की ह्यातला कुठलाही स्मॉल इलेमेंट तुम्ही जर कन्सिडर केला तर तो स्मॉल जो इलेमेंट आहे त्याची डिस्प्लेसमेंट ही एक्स डायरेक्शनला पण आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट वाय डायरेक्शनला पण आहे. म्हणून याला आपण 2 डायमेन्शनल प्लेन ट्रस म्हणतो. काय म्हणतो? 2 डायमेन्शनल प्लेन ट्रस. आता ही एका प्लेन मध्ये फॉर्म झाली, एका प्लेन मध्ये. जर समजा मी याच्या पुढं इकडं याच्या पुढे पेपरच्या समोर मी अजून एक लावला आणि त्यांना कनेक्ट केला तर तो काय होणार, 3 डायमेन्शनल ट्रस होणार. कुठला होणार? 3 डायमेन्शनल ट्रस. पण आपल्याला स्टडीसाठी बघानो जे फायनाइट एलिमेंट अनालिसिस मध्ये सिलेबस मध्ये आपल्याला 2 डायमेन्शनल प्लेनर ट्रस आहे, त्यामुळे मी हा 2 डायमेन्शनल प्लेनर ट्रस दाखवला. आता या प्लेनर ट्रस मध्ये हे याचे जे कॉर्नर पॉइंट आहेत, सगळे कॉर्नर हे म्हणजे याचे नोड आहेत. आणि हे नोड कसे फॉर्म झालेत बघा, हा इलेमेंट आणि हा इलेमेंट इथं पिन जॉईंटेड आहे. पिन जॉईंट पण फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे तिथं फ्रिक्शनल लॉसेस नाही आहेत. हा बघा, हा नोड बघा, इथं हा इलेमेंट आणि हा इलेमेंट पिन जॉईंटेड आहे. मग जिथं जिथं हे पिन जॉईंट आलेत तिथं बघा नोड फॉर्म झाले, तिथं नोड फॉर्म झाले. मग 1 नंबरच्या नोडला आता किती डिस्प्लेसमेंट असणार सांग? 1 नंबरच्या नोडला कोणत्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट असणार? एक्स आणि वाय. एक्स आणि वाय, ठीक आहे. त्यामुळे 1 नंबरची डिस्प्लेसमेंट एक्स डायरेक्शनची मी Q1 घेतले, वाय डायरेक्शनची Q2 घेतली. तसंच 2 नंबरच्या नोडची डिस्प्लेसमेंट Q3, Q4. 3 नंबरच्या नोडची डिस्प्लेसमेंट Q5, Q6. असंच मी सगळ्यांसाठी लिहित गेलोय, 6, 7, 8. मग तुम्ही एखादा इंडिव्हिज्युअल पॉईंट घेतला तर इथं मी एक सगळीकडे सिमिलर पॅटर्न यूज केला डिस्प्लेसमेंटसाठी. तो पॅटर्न मी इथं लिहिलाय, सांगतो बघा. समजा हा आयत नोड आहे, आयत नोड, तर याची डिस्प्लेसमेंट जी आहे डिस्प्लेसमेंट ती कशी दिली असते बघा, Q आणि इथं असते 2i-1 आणि इथं Q2i. कसं ते सांगतो, इथे या 1 नंबरला आय ची किंमत इथं 1 आहे, इथं किंमत टाका 2 × 1 - 1, 2 × 1 - 1 म्हणजे 1 झाला बघा, Q1. इकडे बघा Q2i, आता हा पहिला घेतला ना 1, तर 2 × 1 म्हणजे Q2 बघा, Q2. असं 8 नंबरला दाखवतात, 8 नंबरला Q2i-1, आता i म्हणजे 8 आहे, तर 2 × 8 16 - 1 म्हणजे 15, Q15. आणि इथं बघा 8 × 2 म्हणजे 16, Q16. म्हणजे हा पॅटर्न सगळीकडे वापरलाय बघा. 7 दुनी 12 - 1 11 आणि 7 दुनी 12, 7 दुनी 14 - 1 13 आणि इथं 14. हाच पॅटर्न सगळीकडे डिस्प्लेसमेंटसाठी हा युनिफॉर्मली यूज करायचा, म्हणजे तुमचं अनालिसिस काय झालं तरी चुकत नाही. काय म्हटलं मी, हा पॅटर्न जो आता सांगितला तुम्हाला हा यूज करायचा, तुमचं ट्रस्ट अनालिसिस काय झालं तरी चुकत नाही. हा काय असायला पाहिजे, 2i-1 आणि हा 2i असायला पाहिजे, म्हणजे नंबर, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट. आता या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट दाखवल्यात, पण डिस्प्लेसमेंट कधी होणार, जर ट्रसवरती फोर्स अप्लाय झाला असेल तर. आता हा वरनं लोड कॅरी करणार ना, वरच्या डायरेक्शनने लोड कॅरी करणार, त्यामुळे इथं असलेला फोर्स मी दाखवला P1, P2, P3. आता तुम्ही म्हणणार नोड 2, 3, 4 दाखवलाय, काय आपण लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स प्रमाणे तो लाईन ऑफ ऍक्शन वरती कुठेही दाखवू शकतो, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही इथे दाखवा, ठीक आहे. तो P1, P2, P3 म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल ट्रस्टचा मेंबर घेतला तर तो ऍक्च्युली 1D आहे, पण जर तुम्ही होल ट्रस्ट कन्सिडर केला
तर त्यातले काही रॅन्डम ओरिएंटेशनचे जे काही ट्रसेस आहेत जे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल नाही आहेत त्यांची डिस्प्लेसमेंट इन 2 डायरेक्शन असणार, इन एक्स अँड इन वाय. त्यामुळे आपण त्याला म्हणतो 2 डायमेन्शनल प्लेनर ट्रस. आता नुसतं ट्रस बद्दल तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मी पुढे जातो. आहे काय? जर काय डाऊट नसेल तर पुढे जाऊ मी. ठीक आहे. आता जराशी मी एक महत्वाची फिगर काढणार आहे. ठीक आहे. हे ट्रस बद्दल झालं. आता मी त्याचे लोकल आणि ग्लोबल कोऑर्डिनेट्स दाखवणार तुम्हाला. लोकल अँड ग्लोबल कोऑर्डिनेट ऑफ प्लेनर ट्रस. मग मी या प्लेनर ट्रस मधला आता इथे कसा एक रॅन्डम एलिमेंट घेतलेला इन्क्लाइन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल का घेतला नाही, नाहीतर तो एकाच डायरेक्शनला येणार. मला काय पाहिजे, एक्स आणि वाय यायला पाहिजे, त्यामुळे मी इन्क्लाइनच घेतो. ठीक आहे. मी इथे इन्क्लाइन दाखवतो हा. ठीक आहे. बघा ठीक आहे. मी एक एलिमेंट घेतला, इथे शेवटला पिन जॉईंट असते, त्याला मी नोड 1 म्हणतो, नोड 2 म्हणतो. म्हणजे मी एक रॅन्डम एलिमेंट उचलला या प्लेनर ट्रस मधला, ठीक आहे, इन्क्लाइन, आणि त्याला मी नोड 1 आणि नोड 2 दाखवला. आता याची डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअल ह्या इन्क्लाइन डायरेक्शनला असणार का एक्स आणि वाय ला असणार? ऍक्च्युअल सिंगल एलिमेंट घेतल्यावर ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट ह्या 1, 2च्या डायरेक्शनला असणार, बरोबर, या इन्क्लाइन डायरेक्शनला. ठीक आहे. ही जी डायरेक्शन आहे याला मी म्हणतो एक्स डॅश. एक्स डॅश म्हणजे त्याला म्हणायचं त्याचं लोकल डायरेक्शन म्हणजे या डायरेक्शनचे कॉर्डिनेट म्हणजे त्याचे लोकल कॉर्डिनेट. काय म्हणलं मी परत एकदा सांगतो, या ट्रसची त्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट होणार ती म्हणजे त्याची लोकल डायरेक्शन. ओके. आणि इन जनरल सगळ्यांना मोजताना कुठं मोजणार आपण, एक्स आणि वाय. मग एक्स आणि वाय जर मोजला, एक्स आणि वाय जर मोजला तर याला म्हणायचं ग्लोबल. बघा मी परत एकदा सांगतो, या तुमचा ट्रसचा जो एलिमेंट आहे त्याच्या डायरेक्शनला काही पण मोजलं तुम्ही, डिस्प्लेसमेंट मोजा, कोऑर्डिनेट मोजा, तर ही त्याची लोकल डायरेक्शन. आणि तुम्ही एक्स आणि वाय डायरेक्शनला मोजला तर ही म्हणजे त्याची ग्लोबल डायरेक्शन. ठीक आहे. ही लोकल, ही ग्लोबल. आता लोकल रिप्रेझेंट करताना मी डॅशनं रिप्रेझेंट केले, डॅशनी. ग्लोबल रिप्रेझेंट करताना मी नॉर्मल एक्स वायने रिप्रेझेंट केलं. ठीक आहे. त्यामुळे प्रॉब्लेम मध्ये इथलं पुढे कायम एक डोक्यात ठेवायचं, डॅश आला म्हणजे लोकल कोऑर्डिनेट आणि एक्स वाय मध्ये कुठला पण रॅन्डम विदाऊट डॅश आला तर तो म्हणजे त्याचा ग्लोबल कोऑर्डिनेट. ठीक आहे. मग हा जो एलिमेंट आहे, हा जो एलिमेंट समजा या एलिमेंटची मी असं कन्सिडर करतो की डिस्प्लेसमेंट झाली. ठीक आहे. मी जरासं ती फिगर ड्रॉ करतो, म्हणजे मी लोकल कोऑर्डिनेट आणि ग्लोबल कोऑर्डिनेट आता यांचं मी रिलेशन दाखवणार आहे तुम्हाला. हे रिलेशन वरती सगळा टॉपिक आहे. हा, याची डिस्प्लेसमेंट झाली असं आपण कन्सिडर करूया. आता ती डिस्प्लेसमेंट एकदम कमी असणार आहे, पण मी थोडंसं काय केलंय, जास्त दाखवले. कसं ते तुम्हाला मी दाखवतो. हा तुमचा नोड 1, हा तुमचा नोड 2. बघा, नोड 1 ची डिस्प्लेसमेंट झाली तर ती एक्स डायरेक्शनला पण व्हायला पाहिजे, वाय डायरेक्शनला पाहिजे, आणि इन्क्लाइन होणार आहे ना, इन्क्लाइन. म्हणजे असं कन्सिडर केलं तर इथून इथं मूव्ह झालं, असं कन्सिडर केलं. म्हणजे ही त्याची ओल्ड पोझिशन आहे, ही त्याची न्यू पोझिशन आहे. तसंच हा 2 नंबर एक्सला पण मूव्ह व्हायला पाहिजे आणि वायला पण मूव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे तो इथून इथं पोहोचला, असं कन्सिडर केलंय. ठीक आहे. त्यामुळे ही त्याची ओल्ड पोझिशन आहे, ही त्याची न्यू पोझिशन आहे. मग नोड 1 ची बघा जरा लक्ष द्या, नोड 1 ची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन एवढी असते. डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन इथून एवढी. आता डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शनला आपण काय म्हटलं इथं, Q1. त्यामुळे तेच नोटेशन वापरता येतं, Q1. म्हणजे नोड 1 ची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन एवढी Q1. तसंच जर तो असा मूव्ह झाला वाय डायरेक्शनला, बरोबर आहे काय, एक्स पण मूव्ह व्हायला पाहिजे, वाय पण मूव्ह व्हायला पाहिजे, वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट घेतो Q. म्हणजे नोड 1 ची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट Q1 आहे, वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट Q. असंच नोड 2 ची इकडे एक्स पण झाले आणि वाय पण झाले. ठीक आहे. त्यामुळे मी एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट घेतो Q3 आणि वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट किती घेतो मी Q4. मी काय दाखवले सगळ्यांना समजलं इथं? मी परत एकदा सांगतो, मी एक इलेमेंट कन्सिडर केला या ट्रसचा आणि या इलेमेंटला मी फोर्सेस लावले तर
तर त्याची डिस्प्लेसमेंट हा इन्क्लाइंड असल्यामुळे इन्क्लाइंड डायरेक्शनला होणार, म्हणजे त्याला एक्स पण असणार आणि वाय पण असणार. एक्स डायरेक्शनची Q1, वाय डायरेक्शनची Q2, एक्स डायरेक्शनची Q3, वाय डायरेक्शनची Q4. आता हे झालं ग्लोबल कॉर्डिनेट, हा झाला ग्लोबल कॉर्डिनेट. आता मी लोकल दाखवतो. लोकल म्हणजे काय, या डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट पाहिजे, या डायरेक्शनची. बघा कशी शोधायची सांगतो. हा मी इथं परपेंडिक्युलर लावतो, म्हणजे ओरिजिनली इथं होता, या डायरेक्शनला तो एवढं डिस्टन्स पुढे गेला, म्हणजे हे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत, हे म्हणजे तुमचं काय असणार Q1 डॅश. समजलं मी काय लिहिलं ते, Q1 डॅश. का Q1 डॅश, एक नंबरची या ऍक्सिसच्या अलॉंगची डिस्प्लेसमेंट म्हणजे Q1 डॅश. तशीच 2 नंबरची सांगा मला आता, 2 नंबरची. मी जरा ही लाईन एक्सटेंड करतो आता आणि इथनं परपेंडिक्युलर, याची इथून इथपर्यंतची जी काय असणार, ही म्हणजे काय असणार 2 नंबरची Q2 डॅश. म्हणजे Q1 डॅश आणि Q2 डॅश हे त्याचे काय झाले, लोकल डिस्प्लेसमेंट म्हणजे लोकल कॉर्डिनेट. आणि Q1, Q2, Q3, Q4 हे ते म्हणजे काय झाले, ग्लोबल कॉर्डिनेट झाले. लोकल कॉर्डिनेट, ग्लोबल कॉर्डिनेट. सगळ्यांना लोकल आणि ग्लोबल कसं सांगितले समजलं. आता यांचं रिलेशन शोधणार आहे. हे जर समजलं असेल तर मी पुढे जातो. लोकल म्हणजे काय, त्याच्या स्वतःच्या डायरेक्शनच्या अबाउटची. जे हा बघा इथनं हा इथं आला, हा इथनं इथे गेला, बरोबर आहे का, पॉईंट शेवटीच आहे ना, इथनं इथे गेला. म्हणजे हे झाला Q1 डॅश, हा झाला Q2 डॅश. हे लोकल झाले, लोकल म्हणजे अलॉंग द डायरेक्शन ऑफ दॅट एलिमेंट. पण ग्लोबल म्हणजे एक्स आणि वाय डायरेक्शन घ्यायची. हा पॉईंट इथं आहे, म्हणजे इकडे पण झाली आणि इकडे पण झाली, म्हणजे ही एक्स ही वाय. म्हणजे Q1 Q2 हे काय त्याचे ग्लोबल कॉर्डिनेट अलॉंग एक्स वाय. 3, 4 ग्लोबल कॉर्डिनेट अलॉंग एक्स वाय फॉर नोड 2. ठीक आहे. आता याच्यावरून काही गोष्टी मी आता करणार आहे इथं, जरा फक्त लक्ष द्या. समजा हा जो एलिमेंट आहे की नाही, याचा मी ओरिजिनल अँगल थिटा कन्सिडर करतो, ओरिजिनल अँगल थिटा. मग मला हा त्याचा लोकल कॉर्डिनेट आणि हे त्यांचे ग्लोबल कॉर्डिनेट, या लोकल आणि ग्लोबल कॉर्डिनेटचं मला काय शोधायचं आहे, त्यांचं रिलेशन शोधायचं. मग मला याची डिस्प्लेसमेंट जर सांगायची असेल, डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट, इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट, तर काय डिस्प्लेसमेंट येणार बघा इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट, Q1 डॅश आणि Q2 डॅश, दोनच आहेत ना लोकल कॉर्डिनेट, Q1 डॅश Q2 डॅश, बरोबर. याचा ट्रान्सपोज येणार. अँड हे इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट झालं. इन टर्म्स ऑफ मला ग्लोबल कॉर्डिनेट जर सांगायचं असेल, इन टर्म्स ऑफ ग्लोबल कॉर्डिनेट, डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ ग्लोबल कॉर्डिनेट, डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ ग्लोबल कॉर्डिनेट. आता तुम्ही सांगा इथं ग्लोबल कॉर्डिनेट किती आहेत टोटल, 1, 2, 3, 4. एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन. त्यामुळे इथं काय येणार Q1, Q2, Q3, Q4 चा ट्रान्सपोज, म्हणजे असं खाली असणार Q1, Q2, Q3, Q4. हॉरिझॉन्टल दिले आणि ट्रान्सपोज दिले. हे त्याची झाली इन टर्म्स ऑफ ग्लोबल कॉर्डिनेट. आता लोकल कॉर्डिनेट आणि ग्लोबल कॉर्डिनेट ह्या त्याच्या डिस्प्लेसमेंट आहेत. मग मला याचं लोकल कॉर्डिनेट आणि ग्लोबल कॉर्डिनेट त्यांचं मला रिलेशन शोधायचं, लोकल कॉर्डिनेट आणि ग्लोबल कॉर्डिनेट. मग आता हे रिलेशन शोधण्यासाठी मी इथे एक गोष्ट करतो. ठीक आहे, ही जी फिगर काढली होती, या फिगर मधून मला Q1 डॅश पाहिजे, Q1 डॅश. मग मी काय करतो बघा, हे एवढीच आहे की नाही, एवढीच फिगर जरा बाजूला ड्रॉ करतो. लक्ष द्या, इथं करतो, जरा मोठी काढते. आता तीच फिगर ड्रॉ करावी, फक्त जरा मोठी काढते. बघा मी आता ती फिगर ड्रॉ केली, मला फक्त 1 नंबर पाहिजे, मी तेवढंच घेतले. हा अँगल आहे थिटा. मग मी काय करतो जरा बघा, आता मला इथून इथपर्यंत डिस्टन्स पाहिजे आहे, हे डिस्टन्स. त्यासाठी काय करतो, या पॉइंट मधून इथे एक परपेंडिक्युलर टाकतो, या पॉइंट मधून ना हे डिस्टन्स पहिला शोधा. हे जरा किती येते सांगूया. आता हे ट्रायंगल घ्या, हा ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये हा पहिला ट्रायंगल, याला मुद्दा म्हणून मी तर ए नाव देतो, ए ट्रायंगल मध्ये.
फ्रॉम ए ट्रायंगल. मला हे डिस्टन्स पाहिजे आहे. याचा साइन कॉस टॅन काय घ्यायला पाहिजे? हे डिस्टन्स पाहिजे आहे. साइन कॉस टॅन. कॉस. सो कॉस थिटा इज इक्वल टू, तोपर्यंत याला मी एक्स म्हणतो, एक्स डिवाइड बाय Q1 ऍडजेसंट डिवाइड बाय हायपोटेन्यूस. ओके, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय ना Q1 कॉस थिटा. बरोबर, म्हणजे हे डिस्टन्स काय आलं? Q1 कॉस थिटा. इथं लिहून ठेवतो Q1 कॉस थिटा. इथून इथपर्यंत डिस्टन्स. आता मला हे पाहिजे, इथं याच्या पुढचं हे एवढं हे शोधायचं आहे. हे शोधण्यासाठी काय करतो बघा, लक्ष द्या. इथं परपेंडिक्युलर टाकतो, याला म्हणतो मी बी. या छोट्या बी ट्रायंगल मध्ये यायचं, बी ट्रायंगल मध्ये फ्रॉम बी ह्या ट्रायंगल मध्ये मला हे डिस्टन्स पाहिजे आहे. याला तोपर्यंत मी म्हणतो वाय, याला म्हणतो तोपर्यंत वाय. आता कसं शोधणार बघा, या ट्रायंगल मध्ये हा अँगल थिटा आहे, हा अँगल थिटा आहे. तर हा अँगल किती असणार सांगा? हा इथं 90 आहे, म्हणजे हा काय झाला 90 मायनस थिटा. बरोबर आहे काय? हा काय झाला 90 मायनस थिटा. तर हा अँगल किती येणार? हा 90 मायनस थिटा आहे, हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 आहे. हा किती येणार? थिटा आहे. मग हा थिटा अँगल आहे, मला वाय शोधायचा आहे. तर मी इथं साइन कॉस टॅन काय घेऊ? हा अँगल थिटा आहे. साइन घ्यायचं. साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार? वाय डिवाइड बाय Q2. सो वाय इज इक्वल टू काय येणार? Q2 साइन थिटा. सो वाय ची किंमत झाली Q2 साइन थिटा. त्यामुळे इथून इथपर्यंत डिस्टन्स हे काय आहे? Q2 साइन थिटा. समजलं सगळ्यांना कसं काढले? हे सिंपल दोन ट्रायंगल फॉर्म केल्यात, मुद्दाम ए बी नाव दिलं, त्या ट्रायंगल प्रमाणे मी इथं व्हॅल्यूज दिल्या. आता ते इथे लिहितो. फ्रॉम फिगर, हे सगळं इथं करून दाखवले मी. फिगर सांगा, Q1 डॅश इज इक्वल टू काय ना Q1 कॉस थिटा प्लस Q2 साइन थिटा. आता मला तुम्ही सांगा, Q1 डॅश हा लोकल कॉर्डिनेट आहे का ग्लोबल कॉर्डिनेट आहे? लोकल. Q1 डॅश लोकल. Q1 आणि Q2 हे लोकल आहे काय ग्लोबल आहे? ग्लोबल. लोकल. त्याला ग्लोबल आहे. Q1 Q2 ग्लोबल. ग्लोबल आहे. म्हणजे हा लोकल कॉर्डिनेट आहे, म्हणजे लोकल कॉर्डिनेटची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ग्लोबल कॉर्डिनेट. म्हणजे हे मला रिलेशन मिळालं कोणामधलं? लोकल कॉर्डिनेट आणि ग्लोबल कॉर्डिनेट. आता हे नोड 1 ला झालं, नोड 1 ला. असंच नोड 2 ला पण फाइंड आउट करूया इथं. ठीक आहे, लक्ष द्या आता जरा नोड 2 ला. आता ही नोड 2 ची इकडची फिगर ही एवढीच इथे ड्रॉ करतो. ठीक आहे, लक्ष द्या. हा तुमचा 2 नंबरचा नोड. याची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन म्हणजे Q3, इन वाय डायरेक्शन म्हणजे Q4. बरोबर. आता लक्ष द्या, मी लाईन वाढवतो जरा, मला परपेंडिक्युलर टाकतो इकडं. काय दिसतंय का नाही? अक्षर जरा मोठं काढा. अक्षर मोठे काढायला तर कसं आहे, ती फिगर मी मोठी काढल्या तरी सुद्धा ती लहानच यायला लागले. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही इथं बघून घ्या. हे काय एवढं मी तुम्हाला फक्त इथं किमती काढून द्यायला लागलोय की ही व्हॅल्यू इथं आहे, ही व्हॅल्यू इथं आहे. ठीक, हा Q3 आहे, हा Q4 आहे. मी इथून इथे एक परपेंडिक्युलर टाकला. आता मला हे इथून इथपर्यंत डिस्टन्स पाहिजे आहे. बरोबर, इथून इथपर्यंत डिस्टन्स, हे डिस्टन्स म्हणजे काय तुमचा Q2 डॅश आहे, Q2 डॅश. त्यामुळे इथे लिहितो मी Q2 डॅश. आता मला काय करायचंय, या Q2 डॅश ची किंमत पाहिजे आहे. सेम मागासारखं करणार. काय करतो, या पॉइंट मधून इथं परपेंडिक्युलर टाकतो. असं परपेंडिक्युलर टाकला तर हे डिस्टन्स शोधायचं. आता हे डिस्टन्स एवढं, याला मी म्हणतो एक्स, हे शोधायचं आहे. हे कसं शोधणार? त्यासाठी अँगल हा माहिती आहे तुम्हाला, हा अँगल थिटा आहे. मग या पहिल्या ट्रायंगल मध्ये याला म्हणतो मी सी ट्रायंगल. सी, या ट्रायंगल सी मध्ये म्हणजे म्हणतो फ्रॉम सी, या सी ट्रायंगल मध्ये हा अँगल थिटा आहे, हे डिस्टन्स Q3 आहे. मला हे पाहिजे आहे. साइन कॉस टॅन काय घेऊ इथं? ऍडजस्टंट पाहिजे ना, म्हणजे काय घ्यायला पाहिजे मला? कॉस. सो कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा काय येणार बघा? एक्स डिवाइड बाय Q3. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार? Q3 कॉस थिटा. Q3 कॉस थिटा म्हणजे ही किंमत आहे, ही Q3 कॉस थिटा आहे. Q3 कॉस थिटा एवढी किंमत. आता राहिलं याच्या पुढचं हे एवढं, हे एवढं शोधायचं आहे. हे शोधण्यासाठी सेम मागासारखं करतो. इथं छोटासा ट्रायंगल फॉर्म करतो, म्हणजे इथून इथं परपेंडिक्युलर टाकतो.
ठीक आहे, परपेंडिक्युलर टाकला. हा अँगल तुमचा काय असेल, या ट्रँगलला म्हणतो मी डी ट्रँगल. एवढा छोटासा ट्रँगल आला बघा, हा इथे कसा छोटासा आला होता, तसं हा ट्रँगल आला डी. याच्यामध्ये मला हे डिस्टन्स पाहिजे आहे. हा अँगल थिटा आहे, हा 90 आहे, म्हणजे हा छोटा झाला 90 मायनस थिटा, तर हा थिटा येणार. हा अँगल आहे थिटा, हा अँगल थिटा आहे. मला हे डिस्टन्स पाहिजे आहे. मग इथं साइन कॉस टॅन काय केला पाहिजे मला, समोरची साईड पाहिजे ना, म्हणजे काय केला पाहिजे साइन. तो फ्रॉम डी साइन थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, ह्या डिस्टन्सला तो पण मी म्हणतो y डिवाइड बाय Q4, म्हणजे y इज इक्वल टू काय आला Q4 साइन थिटा, म्हणजे ही किंमत काय आहे Q4 साइन थिटा. ओके, आता म्हणजे Q2 डॅश अँड Q2 डॅश इज इक्वल टू काय आलं बघा, Q3 कॉस थिटा Q4 साइन थिटा. समजलं, म्हणजे हा 2 नंबरचा मिळाला मला, 2 ट्रायंगल फॉर्म केले. काय नुसतं ट्रिग्नॉमेट्री वापरली आणि मी किंमत शोधल्या, त्याच्यावरून मला Q2 डॅश ची किंमत मिळाली Q3 कॉस थिटा Q4 साइन थिटा. म्हणजेच हे मला Q1 आणि Q2 डॅश मिळाले. म्हणजे काय मिळालं बघा, डिस्प्लेसमेंट लोकल कोऑर्डिनेट, डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ ग्लोबल कोऑर्डिनेट, त्यांचं रिलेशन मिळालं. आता मी या रिलेशन वरून एक गोष्ट लिहू शकतोय, काय सांगतो लिहू शकते. त्याच्या अगोदर एक थोडस मी इथं सिम्प्लिफाय करतो. आता ही जी करणार आहे ही गोष्ट तुम्हाला कायम लागत राहणार. मग मी लिहितो, कन्सिडर cos थिटा इज इक्वल टू L अँड साइन थिटा इज इक्वल टू M. हे कायम लक्षात ठेवायचं. L म्हणजे काय, cos थिटा, M म्हणजे काय, साइन थिटा. हे प्रत्येक प्रॉब्लेमला लागणार आहे, पाठ होऊन जाईल तुम्हाला. L म्हणजे cos थिटा, M म्हणजे साइन थिटा. तुम्ही म्हणणार असं का केले, सांगतो त्याच्या मागचं करा. आता ह्या L आणि M च्या किमती इथं पुट करा. L आणि M च्या किमती इथं पुट करा. Therefore Q1 डॅश इज इक्वल टू Q1 cos थिटा इंटू काय येणार L प्लस Q2 साइन थिटा म्हणजे काय येणार M अँड Q2 डॅश इज इक्वल टू Q3 इंटू cos थिटा म्हणजे काय येणार L प्लस Q4 इंटू साइन थिटा म्हणजे काय येणार M. ओके, याला डायरेक्शनल कोसाइन्स म्हणतात. L आणि M ला काय म्हणायचं, डायरेक्शनल कोसाइन्स. म्हणजे इन टर्म्स ऑफ कॉस काढले. मग तुम्ही म्हणाल साइन आलाय, ऍक्च्युअली काय असते, साइन म्हणजे काय असते, कॉस 90 मायनस थिटा, बरोबर आहे का. त्यामुळे तुम्हाला ही इन टर्म्स ऑफ कॉस किंमत लिहिता येते, त्याला म्हणायचं डायरेक्शनल कोसाइन्स. मी फक्त लिहून ठेवतो इथं, वेअर L अँड M आर डायरेक्शनल कोसाइन्स. आता हे प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे तुम्हाला, ते पाठ होईल. L म्हणजे कॉस थिटा, M म्हणजे साइन थिटा, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे मी आलेल्या इक्वेशन मध्ये फक्त कॉस थिटा आणि साइन थिटाच्या ऐवजी L आणि M हे नोटेशन वापरले. आता यांच्यामध्ये याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. ह्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. याला मी म्हणतो 1 कन्वर्ट 1 इंटू मॅट्रिक्स फॉर्म. हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. आता मॅट्रिक्स फॉर्म काय केलं मी, हे 2 इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. Q1 डॅश Q2 डॅश एकत्र केलं. त्या दोघांच्या मध्ये कॉमन Q1 Q2 Q3 Q4 म्हणजे डिस्प्लेसमेंट ते एकत्र दिले. इथं Q1 आहे बरोबर L, Q2 बरोबर M आहे, Q3 Q4 नाही 0 0. इथे Q1 Q2 नाही म्हणून 0 0 आला. Q3 बरोबर L, Q4 बरोबर M. आता हे जे इक्वेशन मिळाले, हा बघा तुमचा कुठला आहे, डिस्प्लेसमेंट विथ लोकल कोऑर्डिनेट. हा डिस्प्लेसमेंट विथ ग्लोबल कोऑर्डिनेट. याला मी लिहिलं Q डॅश, डिस्प्लेसमेंट विथ लोकल कोऑर्डिनेट. हा तुमचा L मॅट्रिक्स म्हटलं मी, आणि याला मी काय म्हटलं Q म्हणजे डिस्प्लेसमेंट विथ ग्लोबल कोऑर्डिनेट. म्हणजे डिस्प्लेसमेंट विथ लोकल कोऑर्डिनेट इज इक्वल टू L इंटू डिस्प्लेसमेंट विथ काय ग्लोबल कोऑर्डिनेट. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय करता येते, जर लोकल कोऑर्डिनेटची डिस्प्लेसमेंट माहित असेल तर ती ग्लोबलला कन्वर्ट करता येते, किंवा ग्लोबलची माहित असेल तर ती तुम्हाला लोकलला कन्वर्ट करता येते. ठीक आहे, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आता आपल्याला कायम प्रत्येक प्रॉब्लेमला यूज करायला लागणार. ठीक आहे, याच्यामध्ये हा जो आहे LM. आता हा LM कसा डिटरमाइन करायचा, हे LM डिटरमाइन करण्यासाठी मी तुम्हाला उद्या सांगणार. ठीक आहे, L आणि M कसं डिटरमाइन करायचं ते उद्या सांगणार आहे. आणि त्याच्याबरोबर याचा स्टिफनेस मॅट्रिक्सचं जे डेरिव्हेशन आहे, स्टिफनेस मॅट्रिक्सचं, ते तुम्हाला मी उद्या सांगणार.
ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये